हो चांगलं बाकी कोणती गुरुजी उदय सामंत जी मिनिस्टर बहुत करीबी दोस्त। ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिका उदय सामंत आमचे मित्र उद्योगमंत्री त्यांचा देखील दौरा आज होता आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांनी भेट दिली। भेटी प्रसंगी मी त्यांना सांगितले ती IT पार्कची जी जागा आहे आठवण करून दिली आणि ते म्हणले जे काय असेल ते माझ्याकडनं त्यांचं नेहमी सहकार्य असतंच। सुधा मूर्तींशी देखील मी दिल्लीत असताना त्यांच्याबरोबर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे। ते सुद्धा म्हणाले की जे काय म्हणून या जागा एकदा उपलब्ध झाली की त्या अनुषंगाने इथं इन्फोसिसचं IT पार्क ते म्हणजे आम्ही हुबळीला देखील इथं त्यांचं म्हणजे त्यांचं मेन गाव आहे तिथे आम्ही चालू केली होती पण ती काय एवढी फारशी यशस्वी झाली नाही कारण त्याला संपूर्ण काय त्याला म्हणतात म्हणजे कनेक्टिव्हिटी ही महत्वाची असते। पण मात्र कॉल सेंटर जरी झालं या ठिकाणी किंवा त्यांचं जे काय बाकी स्टोअर बॅक ऑफिस आणि तरी ते सुद्धा काय थोडं नाही ते फार त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती जे काही तरुण वर्ग आहे या IT सेक्टरमध्ये त्यांना पुण्याला किंवा त्या ठिकाणी जावं लागतं। आज पुण्यासाठी त्यांना जावं लागणार नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी ही सुरुवात आहे पण सुरुवात म्हणण्यापेक्षा इथून मोठ्या प्रमाणाची का जरा त्याला ते त्याचा पसारा का वाढेल तर पुण्यासारख्या ठिकाणी आता मुळात जागाच शिल्लक राहिलेली नाही आणि जो ओघ आहे ते संपूर्ण आपल्या जे गोल्डन क्वाड्रँगल ज्याला म्हणतो आपण अटल बिहारी वाजपेयींच्या काही म्हणजे जो कनेक्टिव्हिटी झाली होती तसं पाहायला गेलं तर आज आपल्याकडं रेल कनेक्टिव्हिटी आहे चांगल्या प्रकारे आपण गोल्डन क्वाड्रँगल मध्ये असल्यामुळं रोड कनेक्टिव्हिटी आहे रस्ते चांगले आता पुरंदरचा जो नवीन होणारा जो एअरपोर्ट आहे मला ते तो सुद्धा आता त्याच्यामुळं एअरपोर्टचा जवळ येणार साधारण 65-70 किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळं आणि इथला सुद्धा कराडचा एअरपोर्ट त्या निमित्ताने भविष्य काळामध्ये अर्थात तिथले जे काही शेतकरी आहेत त्यांना विचारात घेऊनच त्यांना विश्वासात घेऊन की बाबा उद्योग वाढले तर रोजगार इथं उपलब्ध होणार आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागाचा कायापालट निश्चितपणे होणार कारण शेती जरी आपला हा भारत देश हा जरी कृषी प्रधान देश जरी असला तरी त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे काही जोपर्यंत इंडस्ट्रीज जे आता आलेत म्हणजे शिरवळ केसुर्डी लोणंद हा संपूर्ण तुमचा खंडाळा परिसर या अगोदरचा काळ तुम्ही आठवा ज्यावेळेस MIDC तर आली नव्हती त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ म्हणजे आज जमीन आसमानचं नाही म्हणलं तरी राहणीमान तिथल्या
त्या ज्या ठिकाणच्या जे काही इकॉनॉमीमध्ये जनरल फरक पडतो आणि चांगलं करायची सगळ्यांची इच्छा आहे किंवा माझी तर आहेच, पण त्याचबरोबर जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांचं सहकार्य तर निश्चित असणार.